आणि बाबांचा तर प्रश्नच नाही. अगं तू तर त्यांची त्या खोलीतून सुटका केलीस सखो. बाबांना खूप जपलंस तू. तुझ्या मायेने जणू काही त्यांच्यात प्राण फुंकलेस सखो तू. अगं ते तुझ्यासाठी आपणहून तुझ्या माहेरी आलेत. हे किती छान प्रगती आहे. आणि हे केवळ तुझ्यामुळे सखो, केवळ तुझ्यामुळे. अगं सगळ्यांसाठी किती करतेस तू. एवढ्या लहान वयात इतकी समज. आणि मुख्य म्हणजे सखू, तुझं मन अगदी निर्मळ आहे का. फार फार कौतुक वाटतं मला तुझं. हात भासतील की नाही याची पर्वा न करता तू माझी बैलगाडी आगीतून बाहेर काढलीस सखू. खरंच सखू, तुझ्यासाठी आपणहून काहीतरी करावं असं खूप तीव्रतेने वाटतं ग मला. सांग ना तुला काय हवंय, सांग. काही म्हणालात का? नाही कळलं ना. साहजिक आहे. अगं हे असे कौतुकाचे, उमेद देणारे शब्द आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडून आले ना, म्हणून तुझ्या मनापर्यंत पोहोचले नाहीत ते. पण सखू अगं अतिशय मनापासून विचारतोय. सांग ना तुला काय हवंय. आत्ताच्या आत्ता तुला मी किंवा तुझा तो विठ्ठल ह्यापैकी एकाची निवड करावी लागेल. अहो, एकच मागते. हा, माझ्यात आणि विठुरात एकाची निवड करायची अशी अट यापुढे घालू नका. अहो, अगदी जन्मापासून विठुरायाचं नाव माझ्या मनावर कोरलं गेलंय. प्रत्येक श्वासागणिक विठुरायाचं नाव माझ्या मनात नकळतच उमटलं जातं. विठुराया माझा सखा आहे हे मी म्हणते खरी, पण खरं तर तो माझी सावली आहे. आणि अहो, या घराला सुखी ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही माझे अहो आहात, पती आहात. पती हा स्त्रीसाठी परमेश्वर असतो. माझी आजीची आणि उमाईची शिकवणूक आहे. मग अहो, तुमच्यात आणि विठुरायामध्ये एकाची निवड कशी करणार मी? पुन्हा असं बोलू नका. तुम्ही जर असं केलं ना तर माझे 2 तुकडे होतील. नाही बोलणार. पण सखू, तुझ्यासाठी काहीतरी माग म्हटल्यावर हे तुझं मागणं आहे. अगं तुझ्या जागी कोणी असती ना तर एखादं लुगडं किंवा सोन्याचा डाग तरी घेतला असता. पण तू मात्र खरंच जगा वेगळी आहेस तू सखू. पण मला मान्य आहे, यापुढे तुला असा कात्रीत नाही पकडणार मी. पण सखू, तुझ्या भल्यासाठी एक सल्ला देतो. तुझी विठुरायावरची श्रद्धा मी समजू शकतो, पण असं उघडपणे नाव नको घेऊ शकत. त्यामुळे रमाई रागावते आणि रमाईला दुःखी बघताना मला त्रास होतो. शेवटी तू तुझ्या सासरी आहेस सखू, आणि सासरचे काही नियम, पद्धती, रीतिभाती असतात. त्याचा सन्मान व्हायला हवा. मनातली श्रद्धा मनात ठेवावी सखू, म्हणजे श्रद्धा सुखरूप राहील आणि वादही टळतील. विशेष म्हणजे नाती जपली जातील सखू. मला पटलं. मी अगदी अशीच वागे ना. पण अहो,